लिहिली ना यादी ते फराळवाल्याची माणसाची बरोबर लिही. मी सांगतो ते नाव लिही, नाही तर भलतेच लिहिशील. हो ना, लिहिले ना बराबर. का माझ्यावर विश्वास नाही. आणि त्याच्यात राजू फपुला चिवडा नसा हां डांबरीच्या जसा आहे महाप्रसाद आहे घरी तुमच्या. काय राजू तुम्ही असेच आहे. घ्या पाव बरं तुम्हीच पा, मग चुकलं तर मलाच म्हणा. बरं जाय, हे लिस्ट घेऊन जाय ना, जाय बरोबर ज्याचे ज्याचे नाव लिहिले त्याच्या घरी जाय, आणि बरोबर ज्याचं नाव आहे त्याला सांगतो. नाही तर घरचे येईल सगळे सांगशीनची बिन माय बिन सगळे शिनची बिन घरी लेकरं बाय बायको गिको हे नको. ज्याचं नाव त्याला सांग. अरे लाड्या काय जीव लिस्ट घरकुल बिलकुल जे गाडी ग्रामपंचायत कडून घरकुलची काय वय शांताराम भाऊच्या इथं दिवाळीचा फराळ आहे. तिची लिस्ट कोणाकोणाला बोलावं लागते, कोणाकोणाला नाही बोलावं लागत, हे लिहिलं आहे त्याच्यात. अजून दिवाळीचा फराळ राहिलाच आहे शांतारामचीचा. आता अशा वेळेस असते काय बे काहीची बिन. कुठं हो शिवलाल भाऊ, पुरा नावाचा मांडव आहे यायचा. आता कडक आलेले लाडू गोट्यासारखे ते दिन पेटे काय खात बसायला काही हो किती खाता किती नाही. म्हणून फापोडला चिवडा चालला असं खालचा खालचा उरलेला. कुठं झालं पुरवठे पोदेला रे लिस्ट पोदे ना महिना आहे का बे त्याच्यात, कोणाकोणाला पोदेनले का माय आहे का पाय बरं. तुमचं आहे ना राजू याच्यात ना. तुम्हाला सोडून काय नीती माणसं राजू, तुम्ही चुकाडा संघटनाचे अध्यक्ष, तुम्हाला सोडून काय. बरं आहे तुमचंही नाव आहे याच्यात. येऊन जा 10 वाजता आहे, 10:30 वाजता नाश्ता येऊन जा मग. काय लारे माया आहे का ना माया. तुझ्या तर नाही बा याच्यात, तुझ्या दिसून नाही राहिलं. पण ते आबूजीच नाव आहे, आबूजी डॅनी आबूजी. ते आबूजीला पाठवून देतो, तुझं काही नाव नाही याच्यात. काय बे लारे आबूजी सोबत पोट्टा आलं नातू आलं तर चालते काय. हां माय जमून जाते का मग कुठं नाश्ता करायची गरज नाही मग. बरं येऊन जा ना मग. त्या घरी स्वयंपाक करायला आहे नाही आता. आबूजी इकडेच आहे तर एकटी करशील घे, येऊन जातो काही हरकत नाही. काय शांताराम भाऊच्या घरचं एकच प्लेट जाईन ना, काय होणार आहे. अरे कायची रे बा लिस्ट, लिस्ट दिसून आलं तुझ्या हाती. कायची नाही, हे शांताराम भाऊच्या घरी दिवाळीचा फराळ नाही काय, त्याची लिस्ट. कोणाकोणाला बोलावं लागते कोणाकोणाला नाही, त्याची लिस्ट आहे. अरे आता असते का फराळी दिवाळी किती दिवशी झाली ना. आता नाग दिवाळीपर्यंत काय फराळच पुरवण काय बाबा, का ते जुनच खाऊ घाला. अरे माया काय गुन्हा राजू त्याच्या सरपंच साहेब. तुम्ही सांगा बरोबर, मला बोलवायला सांगितलं म्हणून आलो मी. आता शांताराम बोले म्हणा तुम्ही, मीच तर म्हणतो येईल फापुडला चिवडा दिल्यापेक्षा थोडं जेवण बिवण तरी द्या. कायचे ऐकते तरी हे. अरे हो रे, नलू गिल्लो होती नाही का, नी तिकडे होती ना, त्याच्यामुळे आता नलू आली असन म्हणून केला असं आता दिवाळीचा फराळा गिराचं. बरोबर आहे त्याचं. अरे सांग ना रे बा, कोणाचं माय नाव आहे का नाही आहे तर, का मला या लागते का नाही या लागत तर बा नाश्त्या करायला. तुमचंच नाव पहिले आहे बुजी हो, तुमचं काय पाहा लागते. तुम्हाला पहिलाच नंबर आहे तुमचं नाव. तुमचंही नाव आहे ना, आपल्या मोठ्या भावाचंही नाव आहे, आणि लहान आपल्या यायचंही नाव आहे आपल्या सरपंच साहेबचं. तुम्ही तिघही जण आता शांताराम भाऊच्या घरी चला नाश्ता करायला. प्लेटीत कानी 4 लाडू देत असते काय. एक छोटासा चांगला वाटते. मार मग 4 लाडू द्यावं लागते. 4 लाडू देत असते. कधी पाहिलं का तुम्ही. अरे नाही ना, ते कडक आले लाडू आहे ना, देऊन दे ना. काय करता आता, उठून जाते का वाय ना, नाही तर आपली तर. बरं बापा, तुमच्या मनानं ठीक आहे. मग जसे तुम्ही म्हणताय तसं मी करतो आणि देतो मग. ठीक आहे. आला रे लाऱ्या. बरं बरं ठीक आहे. आता असं कर, तू डबल अजून जायते याच्याच घरी, आता बोलून दे प्लेटा काढल्या म्हणा शांताराम भाऊची, तो चला म्हणा आता नाश्ता फराळ करायला. काय राजू फापुडला चिवडा तुम्ही भले चक्रा मारायला होता बा आम्हाला माया बिन. ते जसा महाप्रसाद आहे तुमच्या घरी. आता नाही जा, तिथे येईल सांगितलं 10-10:30 वाजता आहे म्हणून. 10-10:30 वाजता प्लेटा बरोबर तयार ठेव जा, आणि ती येते आणि तेल देऊन दे जा मग. झाली वाटते हे. जा ते कल्ला दिसून राहिलं ना मुले, ते बसले वाटते बैखडीत, तेल द्या आता प्लेटा. का बाबूजी लाडू म्हटलं एवढे कडक आहे, यंदाचे का मागच्या वर्षी ठेवले होते शांताराम भाऊन आपल्यासाठी. तू विचार ना बा आता, शांताराम तू इथंच बसला आहे, त्याला विचार ना तू यंदाचे का कधीचे आहे तुझी बिन माय बिन. काऊन सरपंच साहेब पाणी किती पाहिजे, काय काय चालू आहे तुमचं आबूजीचं तुमचं. नाही काही नाही, असंच हे लाडू म्हटलं, लाडू हे दाताना फोडला त्या खलबत त्यात कान लागते असं म्हणून राहिलो तुम्हाला मी. काय नाही आताच्याच होय, पण ते कारण तिच्या हातानं कडक झाले, ते कारण कडक पाक झाला म्हणून.
कालच केले संध्याकाळी ते काय एवढ्या दिवसात लाडू ठेवून काय तुम्ही खात आहे बा. आबूजी ते लाडू काही खाऊ नका पाहिजे, तुटणार नाही जाताना, ते चिवडाच खाना बा तुम्ही. काय करताय, लाडू ठेवून द्या तसेच, राहू द्या. का हो आबूजी, आपला मेवना आहे म्हटलं एक लग्नाचा, त्या मेवण्यासाठी पाय ना बा एखादी पोरगी गिरगी असेल तर. आम्ही पोरीच नाही भेटून राहिला राजा. तर मेवण्यापाशी जमीन गिमीन किती आहे रे शांताराम? काही नाही, 2 एकर वावर आहे, पण ओलीच म्हणा तिच्या वावरात आहे की नदीला लागलाच, पण नदीवरूनच मोटर आहे तिची. पण 2 एकर आहे, त्याच्यात ओलीच काढते, चांगलं काढते, पीक गिक चांगलं काढते ना, असं काही नाही, चांगलं आहे. अरे कुठे रे बा, 2 एकरावाल्याला म्हणतो इकडे 10-10 एकरवाल्याला पोरीने भेटून राहिल्या, आणि काय 2 एकरावाल्याला पोरगी देईन रे बा? काही देत नाही. ज्या आम्ही एका नोकरीवाला असला त्याला देईन, पण जमीनवाल्याला तर द्यायलाच नाही पाहत बा, पोरीच नाही ना. अरे काय ज्या बा, मुली शिकल्या ना जास्त, मुली म्हणजे जी चांगल्या शिकल्या, जॉब करून राहिल्या, ते स्वतःच्या पायावर उभ्या, आणि काय देणं 2 एकरावाल्याला पोरगी? आता शेतात, आता कसं असं शेतीत म्हटलं का शेतात वावरात जावंच लागते. काय देईन त्या वावरावाल्याला देईन, काय नोकरीवाल्याला देईन पोरगी? आपल्यावरूनच पाहिजे ना शांताराम. आता तुही पोरगी शिकली आहे, तुही पोरगी आता खरंच तू शेतकरी माणसाला देशील का 10-20 एकरवाला असला तरी? हा, तू काय नोकरीवालाच पाहिजे, त्याच्यामुळे आपल्यावरून दुसऱ्याची परीक्षा करायची. आहे की खरी गोष्ट म्हणा, पण तरी पण असं एखादी तर भेटू शकते बा, असं पहा म्हणून राहिलं मिळवण्यासाठी. मेवना चांगला राहायचे, शौक नाही कोणता, काही नाही, मस्त शेतीत राहायचे, शेतीत चांगलं काम करते. बरं बरं शांताराम, असं करू आपण, आता तुळशी लग्न सध्या सुरुवात झाली, असली एखादी लक्षात तर मी सांगतोस तुझ्या भावनासाठी पोरगी काय.